ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2. पूजनीय गोमाता. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. तर मंडळी, श्री लक्ष्मीनारायण यांच्या संवाद माध्यमातून सूत पुराणिकांनी जी माहिती ऋषीजनांना दिली त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. महाराज नारायणांनी या अधिक मासातील गोमातेचे दर्शन आणि पूजन यांचे महत्त्व सांगितले. ते ऐकायला आम्ही फार आतुर आहोत. तेव्हा आपण कृपावंत होऊन ती माहिती आम्हाला सांगावी. गालब ऋषींनी सुतांना विनंती केली. तेव्हा सूत म्हणाले, मुनींनो, अधिक मासात स्नान, दान, यात्रा, जप, उपास आणि उपासना करणाऱ्या प्रत्येकालाच आरोग्य, धनसंपदा, सुख आणि समाधान हे मिळतेच. पण काय? ऋषीवर्यांनी विचारले. तेव्हा सूत पुराणिक सांगू लागले. देवी लक्ष्मीने विष्णू भगवंताला असा प्रश्न विचारला की, स्वामी, जे लोक दरिद्री आहेत, शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा लोकांना सहज करण्यासारखे एखादे पुण्यकर्म नाही का, की जे केले असता तेही सुखी समाधानी होतील? लक्ष्मी मातेचा तो प्रश्न ऐकून भगवंत अतिप्रसन्न होऊन कौतुकाने लक्ष्मीला म्हणाले, देवी, खरंच आपण मातृभावाला साजेसाच प्रश्न केला. मातेला सर्व लेकरे सारखीच. तिच्या मनात सर्वांचं कल्याण व्हावे हा समत्व भाव असतो. हेच खरे. देवी, जे दरिद्री, दुर्बल, अशक्त आणि असमर्थ आहेत त्यांनाही सहज करता येईल असा एक सोपा नियम आहे. अशा स्त्री पुरुषांनी ह्या अधिक महिन्यात पहाटे उठावे, शीतल जलाने स्नान करावे, देवपूजन, देवदर्शन आणि भगवंताचे नामस्मरण करावे. ह्याबरोबरच रोज नित्यनियमाने न चुकता गोमातेचे दर्शन घ्यावे, तिला घास घालावा आणि तिची पूजा करावी. गोमातेचे दर्शन हे पूजन, तीर्थयात्रा करणे, पवित्र नद्यांचे स्नान करणे, देवाचे पूजन करणे इत्यादीपेक्षाही श्रेष्ठ व अति फलदायी आहे. तिच्या पोटी 33 कोटी देवांचा निवास आहे. गाईच्या शेणाने घर अंगणाच्या सारवणाद्वारे स्वच्छता होते, तर गाईच्या पंचगव्याच्या प्राशनाने मानवी तनामनाची खरीखुरी आंतरिक शुद्धता होते. सर्वसामान्य जीवांना सहज करता येण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यातून जर ती नित्यनेमाने या अधिक मासात केली तर त्यापासून मिळणारे फल आणि पुण्य हे अधिक श्रेष्ठ आहे. गाय ही पवित्र, पूजनीय आणि वंदनीय आहे. तिचे दर्शन, पूजा आणि सेवा ही कल्याणकारी आहे. इतके ऐकल्यावर लक्ष्मी म्हणाली, स्वामी, तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. गाय ही पवित्र खरी, पण मग तिचे तोंड मात्र अपवित्र मानले जाते. हे असे का? तेव्हा भगवान म्हणाले, देवी, गाय ही शरीराने पवित्र पण मुखाने मात्र अपवित्र आहे. आणि त्याला कारण म्हणजे तिला महादेवाने दिलेला शाप. काय? गाईला आणि महादेवाने शाप दिला का? असा काय अपराध घडला तिच्याकडून? देवी, शंकराच्या रागाला आणि शापाला गाय कारणीभूत झाली, ती तिने केलेल्या खोट्या साक्षीमुळे. देवी, एकदा ब्रह्मदेव, मी आणि भगवान शंकर हे सहज गप्पा गोष्टी करत असताना आमच्या तिघांच्यात श्रेष्ठ कोण असा विषय निघाला. तेव्हा सृष्टी निर्माणकर्त्या ब्रह्मदेवांना अहंकार निर्माण झाला. ते म्हणाले की ही सृष्टी मी निर्माण केली आहे आणि मी सृष्टी निर्माण केली नसती तर भगवान विष्णूंनी संरक्षण आणि संवर्धन तरी कशाचे आणि कुणाचे केले असते, आणि सृष्टीच नसती तर भगवान शंकराने विनाश तरी कोणाचा केला असता. म्हणजे काय तर सृष्टी रक्षणाऱ्या आणि तिचा संहार करणाऱ्यापेक्षा तिचा निर्माणकर्ता म्हणजे मीच अधिक श्रेष्ठ नाही का? ब्रह्मदेवाचे हे असे अहंकारी बोलणे ऐकून शंकरांना हसू आले आणि ते म्हणाले, ब्रह्मदेवा, अहो तुम्ही तर श्रेष्ठ आहातच की. आपल्या तिघांमध्ये तुमचे नाव प्रथम घेतले जाते, तेव्हा तुम्ही वंदनीय आहातच. विष्णू भगवान हे मुकुट, कुंडल, शंख, चक्र आणि गदाधारी, तेव्हा तेही वंदनीय. पण आमचे काय? आम्ही पडलो हे असे स्मशानवासी, व्याघ्र पितांबरधारी. आमच्या डोक्यावर काय तर ही गंगा आणि आमचा शिरोमुकुट म्हणाल
तर तो काय, तर म्हणे चंद्र. हे महादेवा, अहो पण तो चंद्र तरी तुमच्या मस्तकी कुठे आहे? ब्रह्मदेव म्हणाले. खरंच तो चंद्रमुकुटही आमच्या मस्तकावरून उतरवला आणि ही गंगा माथ्यावर धारण केली. गंगावर्णाच्या त्यावेळी आमचा मुकुट आम्ही कुठे काढून ठेवला ते सुद्धा आम्हाला आठवत नाही. आता असे करा, तुम्ही दोघांनी त्या मुकुटाचा शोध घ्या आणि आमचा मुकुट आम्हाला शोधून द्या. हसत हसत भगवान शंकर म्हणाले. मग काय, शेवटी ती शिवाज्ञाच. तिचा अव्हेर तरी कसा करणार? मी आणि ब्रह्मदेव आम्ही दोघेही शिवमुकुटाचा शोध घेण्यासाठी निघालो. ब्रह्मदेवानी उंच उंच आकाशात जाण्याचा निर्णय घेतला, तर मी मात्र त्या शिवमुकुटाच्या शोधार्थ अवघे सप्तपाताळ धुंडले. पण प्रामाणिकपणे सांगतो, मला काही त्या मुकुटाचा शोध लागला नाही. मी सरळ परत आलो, देवादिदेव महादेवाच्या चरणांना वंदन केले आणि माझी असमर्थता व्यक्त केली. थोड्याच दिवसात माझ्या पाठोपाठ ब्रह्मदेवांची स्वारीही महादेवांकडे आली. काय ब्रह्मदेवा, कुठे सापडला आमचा मुकुट? शंकरांनी विचारले. तेव्हा आपण शिवमुकुटाच्या शोधार्थ 21 स्वर्ग पालते घातले आणि शेवटी दर्पयुक्त कबुली ब्रह्मदेवाने दिली. काय सांगता, खरंच आमचा मुकुट आपल्याला सापडला? शंकरांनी प्रश्न केला. होय महादेवा, मी खरंच सांगतोय, मला तुमचा मुकुट सापडलाय. तो तिथे उंच उंच. पण थांबा, तसे कशाला? माझ्या बोलण्याला साक्ष म्हणून मी ही गाय आणि केतकी यांना सोबत आणले आहे. हवं तर आपण त्यांची साक्ष घ्या. ब्रह्मदेव म्हणाले. अरे वा, तुम्ही खरंच आमचा मुकुट पाहिलात? काय गोमाते, ब्रह्मदेवासह तुम्ही आमचा मुकुट नक्की पाहिलात ना? सांगा ना, खरं सांगा, शंकरांनी विचारले. ते शब्द ऐकले मात्र आणि बिचारी गाय घाबरून गेली. तिने फक्त असे म्हणत होकारार्थी मान हलवली. आणि दुसऱ्याच क्षणी महादेव शंकर एकदम रागावून म्हणाले. खोटं, साफ खोटं. जर आधीपासूनच आमच्या मस्तकावर मुकुट नव्हता तर तो तुम्हाला दिसला तरी कसा? तुम्ही खोटं बोलताय. आणि काय गोमाते, तू सुद्धा खोटी साक्ष द्यावीस ना? छे छे, काय म्हणावे या असत्य वचनाला? खोटं, सारंच खोटं. ब्रह्मदेवानी आपला मुकुट पाहिलेला नाही. गोमाते, खोटं बोलण्या इतकंच खोटी साक्ष देणे हे सुद्धा पापच. तेव्हा मी तुला शाप देतो की ज्या तोंडाने तू ही खोटी साक्ष दिलीस ते तुझे तोंड अपवित्र होईल. सर्वांगाने तू पवित्र असशील, पण तोंडाने मात्र तू घाण खाशील. आणि देवी, त्या दिवसापासून सर्वांगी पवित्र, पूज्य आणि आदरणीय असणारी गाय ही तोंडाने मात्र अपवित्र झाली. प्रभू, मुखाने अपवित्र असणारी ही गाय, तिचे दर्शन, पूजन हे मात्र पवित्र आणि पुण्यकारक आहे, खरं ना? लक्ष्मीने विचारले. होय, कारण गोमातेच्या उदरात 33 कोटी देव आहेत. गाय ही श्री गोपाल कृष्णाला अतिप्रिय आहे. त्यामुळेच या पुरुषोत्तम मासात जे लोक गोपूजन, गोमाता दर्शन घेतात त्यांना सुखशांतीचा लाभ होतो. या भगवंतप्रिय अधिक मासात इतरही छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहजतेने करता येण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे देव, ब्राह्मण, साधू आणि संत यांचे दर्शन, त्यांचे पूजन. या गोष्टीमुळेही उपासकाला सौख्य, शांती प्राप्त होते आणि पुण्य लाभते. देवी, गोपूजन, गोदर्शनाप्रमाणेच धनिकांनी जर गोदान केले तर त्यांनाही काय आणि कोणते पुण्य मिळते ते मी तुला पुढील कथेत सांगतो. भगवान विष्णू इतके म्हणाले मात्र आणि लक्ष्मी ती पुढील गोदान महात्म्याची कथा ऐकायला अधिक आतुर झाली. तर मंडळी, इथेच आपला श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2 समाप्त होतो. तर मंडळी, पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.